तर आज आपण आंबोळीचं भिजवायचं आहे तांदूळ, ते कसे भिजवायचे आणि त्याचं प्रमाणही बघूयात। 3 वाट्या तांदूळ घेतलेत आणि ही अर्धी वाटीला थोडी जास्त उडदाची डाळ आहे। ही आमची घरची आणि गावठी डाळ आहे, आमच्या आईने घरीच बनवलेली आहे। तर याच वाटीने 3 वाटी तांदूळ घेतले। तर हे आता आपण दोन्ही मिक्स करून 8 ते 9 तास भिजण्यासाठी ठेवणार आहोत, स्वच्छ धुवून। हे बघा 8 ते 9 तास झालेले आहे। ते तांदूळ आणि उडदाची डाळ मस्तपैकी भिजून छान टम्मशी फुगलेले आहे। हे तांदूळ असे हाताने जरी दाबले तरी पण याचे मॅश व्हायला लागलेलं आहे, बघून घ्या। ह्याला आता आपण बारीक करून घेऊयात। उडदाची डाळ आणि तांदूळ एकत्रच आहेत मैत्रिणींनो, वेगवेगळं भिजवायची काहीही गरज नाहीये। तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकून हे वाटून घेऊयात। अशा पद्धतीने वाटून घेऊन अशा हवाबंद डब्यामध्ये काढून घेणार आहोत। हे सगळं वाटण आता वाटून झाले। ह्यामध्ये आपण खाण्याचा सोडा अंदाजे मी 1 टीस्पून असा टाकत आहे आणि हे रात्रभरासाठी आपण हवाबंद डब्यासाठी 9 ते 10 तासासाठी ठेवत आहोत। या वाटणाला 7 ते 8 तास झालेले आहे। आता आपण हे ओपन करून बघूयात। वाव, किती छान सुंदर असे भिजले आहे। आणि हे बघा, ह्या साईडला आमच्या आहोंचा टिफिनही तयार झालेला आहे, म्हणून आता झटपट डोसे टाकायला घेणार आहे। बघा, छानसा तवा तापलेला आहे, त्यामध्ये आपण हे डोश्याचे पीठ टाकून घेऊया। बघा किती सुंदर किती सुंदर अशी जाळी आली आहे बघा। यावरती आपण हे लोणी सुद्धा घालूयात। छानसा खरपूस असा डोसा भाजून तयार होत आहे। ह्याला छानशी जाळी आली का समजून जायचं की आपले पीठ फार सुंदर भिजले आहे। बघा, हा छानसा डोसा तयार झाला आहे आणि हा पहिलाच आहे, त्यामुळे खूप सुंदर दुसरा डोसाही टाकून घेतलेला आहे। तर असे आपण सगळे डोसे तयार करून घेऊयात। तयार झालेली आहे ही आपली छानशी डिश। सांगा मैत्रिणींनो, कसं वाटले तुम्हाला कृती आणि रेसिपी।